नाश्त्याला तुम्ही रोज वेगवेगळे पदार्थ खात असाल, पण हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, कारण खूप छान याची टेस्ट लागते. झटपट होणारी ही रेसिपी आहे. या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 2 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत. हे बटाटे आपल्याला छान प्रकारे स्मॅश करून घ्यायचे आहेत. तुम्ही हाताच्या मदतीने सुद्धा करू शकता किंवा स्मॅशरच्या मदतीने केले तरीही चालतील, फक्त ते स्मॅश झाले पाहिजेत. याच्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 कप आपल्याला मैदा घ्यायचा आहे. जर तुम्हाला मैदा आवडत नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल. अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा केला तरीही चालेल. 1 चमचा यामध्ये तेल घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं. याच्यानंतर हे तेल जे आपण घातलेलं आहे ते छान असं या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तूप किंवा बटर वापरलं तरीही चालेल. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता. तेल छान असं पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे, जेणेकरून ते छान असं बाइंडिंग होतं. जर तुमचं तेल पिठामध्ये चांगलं मिक्स झालं नाही तर पीठ तुमचं छान असं बाइंडिंग होत नाही. सो त्याच्यासाठी तेल हे पिठामध्ये छान असं मिक्स झालं पाहिजे आणि अशा प्रकारे त्याची जर ते आपण पीठ दाबलं तर त्याची अशी गाठ तयार झाली पाहिजे. याच्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर तुमच्या हाताला हे पीठ चिकटत असेल तर तुम्ही तेल किंवा बटर हाताला लावून घेऊ शकता. हे जे पीठ आहे ते आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटासाठी तुम्ही हे झाकून ठेवू शकता. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही 5 मिनिटे झाकून ठेवलं तरीही चालेल. 5 मिनिटे झाल्यानंतर हे पीठ थोडंसं परत एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे. हाताला तेल किंवा तूप बटर तुम्ही लावून हे पीठ मळून घ्या. इथे आज आपण अर्धा चमचा तेल वापरलेला आहे, जेणेकरून हे पीठ तुमच्या हाताला चिकटणार नाही आणि सॉफ्ट असा आपला डो तयार होईल. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्ही छोटे करू शकता, मीडियम साईजचे करू शकता. अशा प्रकारे तुम्ही छोटे किंवा मीडियम साईजचे गोळे करून घेऊ शकता. जो आपण बटाटा स्मॅश करून घेतला होता त्यामध्ये 1 बारीक चिरलेली शिमला मिरची, 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल. 1 बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. 1 कप भरून तुम्ही घातली तरीही चालेल. अर्धा चमचा गरम मसाला घाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही इथे चिकन मसाला सुद्धा वापरू शकता. फक्त मसालाच तर असतो, काही फरक पडत नाही. सो अशा प्रकारे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हाताच्या मदतीने सुद्धा करू शकता किंवा चमच्याच्या मदतीने मिक्स केलं तरीही चालेल. फक्त जे आपण काही मसाले घातलेले आहेत ते छान असे आपल्या भाज्यांमध्ये मिक्स झाले पाहिजेत. अशा प्रकारे तुम्हाला ते मिक्स करायचं आहे. जर तुम्ही आपल्या अजून इन्स्टा आयडीला आणि फेसबुक पेजला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तेथून तुम्ही फॉलो करू शकता, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. जे आपण पिठाचे गोळे करून घेतले होते, 1 वाटी मैद्याचे आपले इथे 4 गोळे तयार झालेले आहेत. अशा प्रकारे आता आपल्याला झारा घ्यायचा आहे. तुमच्याकडे ज्या साईजचा झारा असेल, छोटा असू द्या किंवा मोठा असेल, तुम्ही तो घेतला तरीही चालेल. अशा प्रकारे त्यामधला एक गोळा घ्यायचा आहे आणि झाऱ्याच्या मध्यभागी ठेवून तो बोटांच्या मदतीने आपल्याला असा पसरवून घ्यायचा आहे. ठेवतानाच तो बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे, जेणेकरून तो सगळ्या बाजूने पसरला जातो छान असा. इथे तुम्ही जाडसर सुद्धा पसरवू शकता, पातळ पसरवू शकता. जसं तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही हे पसरवून घेऊ शकता. आणि ही जी साईज आहे ती तुमची झाऱ्यावरती डिपेंड करणार आहे. जर तुमचा झारा छोटा असेल तर तुमचा हा गोल छोटा तयार होईल आणि जर झारा अशा प्रकारे तुमचा मोठा असेल तर मोठा गोल तयार होईल. आपण जी भाजी तयार केली होती ती घ्यायची आहे आणि अशी उभट आकारामध्ये तुम्हाला ती मध्यभागी ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला पुढची रेसिपी करायला सोपं होईल. सगळ्या बाजूने ही अशी थोडी काढून घ्यायची आहे, जेणेकरून ती सोपी होईल तुम्हाला पूर्ण काढण्यासाठी. दोन्ही बाजूने असं ते चिटकवून घ्यायचं आहे. दोन्ही साईड एका बाजूने वरती करायच्या आहेत आणि चिटकवून घ्यायच्या आहेत. जर हे पीठ तुमचं चिकटत नसेल तर तुम्ही त्याच्या कडेला थोडंसं पाणी लावून घेऊ शकता, जेणेकरून ते लगेच चिकटलं जाईल आणि तुम्हाला रेसिपी करताना त्रास होणार नाही. कारण जर तुम्ही पीठ जास्त वेळ ठेवलं तर ते तुम्हाला थोडंसं चिकटायला प्रॉब्लेम येईल. सो थोडं पाणी लावून घ्या, लगेच चिकटलं जातं, अजिबात ते फुटत नाही. सो अशा प्रकारे तुम्ही ते चिटकवून घेऊ शकता. इथे हा मी शेप तयार केलेला आहे.
तुम्हाला जर हा शेप आवडत नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही शेप तयार करू शकता तुमच्या इच्छेनुसार. तुम्ही छोटी पुरी टाईपसुद्धा करू शकता, समोसा टाईप करू शकता किंवा ज्याप्रमाणे आपल्या करंज्या असतात त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही हे करून घेऊ शकता. मोमोजचा तुम्हाला कोणताही एखादा शेप आवडत असेल तुम्ही त्या शेपमध्ये केलं तरीही चालेल. इथे एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला लेस ऑइल खायचं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता आणि जर तुम्हाला एकदम क्रिस्पी आणि एकदम ऑइलचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला, सो तुम्ही डीप फ्रायसुद्धा हे करू शकता. आज आपण थोडंसं शॅलोपेक्षा थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे आणि हे आज आपण या एवढ्याच तेलामध्ये फ्राय करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा हे आपल्याला एका साईडने क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ते पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनेही ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुम्ही फ्राय करू शकता, जेणेकरून जी वरची लेयर आहे ती छान अशी क्रिस्पी होते आणि थोडीशी आतमध्ये नरम राहते. सो अशा प्रकारे हे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्या. हे काढताना तुम्ही एका टिश्यू पेपरवरती सुद्धा काढू शकता. जर एक्स्ट्रा ऑइल असेल तर ते निघून जाईल. सॉसबरोबर तुम्ही हे एन्जॉय करू शकता. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.